रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुंबई गोवा महामार्गावर अमोनिया गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी. खेड हद्दीतील घटना. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी बोगद्यासमोर गुरुवारी दुपारी 4:30च्या दरम्यान अमोनिया गॅस वाहून नेणारा टँकर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. सुदैवाने या अपघातात टँकरमधून कोणतीही गॅस गळती झाली नाही, त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग येथून लोटे MIDCतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे अमोनिया गॅस घेऊन जाणारा टँकर मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होता. खेड बाजूकडील कशेडी बोगद्यासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाला. अमोनिया गॅससारखे धोकादायक रसायन टँकरमध्ये असल्याने काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र टँकरची तपासणी केल्यानंतर गॅस गळती झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोठा दिलासा मिळाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची पाहणी करण्यात आली, तसेच वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. या अपघातात चालक प्रेमप्रकाश भास्कर पटेल वय वर्ष 42 राहणार कमळाकर जास्मिन रोड ग्रेटर मुंबई यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हा टँकर लोटे MIDCतील संबंधित कंपनीकडे जात असल्याने कंपनीचे सेफ्टी अधिकारी आणि प्रतिनिधीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरची सखोल तपासणी करून कोणत्याही प्रकारची अमोनिया गॅस गळती झालेली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांना किंवा परिसराला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनासह स्थानिक नागरिकांनाही सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर अपघातग्रस्त टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली. वेळेत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली आणि कोणतीही जीवितहानी अथवा पर्यावरणीय हानी टळली. या अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.